Samarthya is set up to offer services to the entire ecosystem of the child. We identify children and we provide them with the required resources and interventions such that we can really create high quality positive outcomes in the child's life. आम्ही बेसलाईन सर्वे केला. या बेसलाईन सर्वेमध्ये काही गोष्टी आम्हाला प्रकर्षाने जाणवल्या की समुदायामध्ये विशेष गरजा व विशेष मूड, बौद्धिक दिव्यांगता ह्याविषयी अनेक गैरसमज आहेत. बऱ्याचदा आपण बघतो की आर्थिक परिस्थिती नाजूक असते, थेरपीसाठी खूप पैसे लागतात आणि कुठेतरी मुलाच्या विशेष गरजांकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष. 0 ते 6 हा जो वयोगट आहे हा अर्ली आयडेंटिफिकेशन आणि अर्ली इंटरव्हेन्शन यासाठी फार महत्वाचा समजला जातो. ते बऱ्याच कुटुंबांकडे आधार कार्ड सुद्धा नसते, कधी कधी जन्म दाखला पण कुठे ठेवला हे माहिती नसतं. म्हणजे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करता आल्यामुळे हे विविध लाभांपासून किंवा विविध थेरपी सेवांपासून ही मुलं वंचित राहताना आपण बघतो. म्हणून सोबती प्रकल्पाची आपण निर्मिती केली. सोबती प्रकल्पामध्ये सर्वप्रथम अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण घेतलं जातं. या प्रशिक्षणानंतर लगेचच आपण अंगणवाडीमध्ये भेटी देऊन विशेष मुलांची ओळख करतो. एरियामध्ये गृहभेटी देखील करतो. या गृहभेटीच्या माध्यमातून देखील विशेष मुलांची ओळख होते. सामर्थ्याच्या माध्यमातून आवश्यक त्या सेवा थेरपी या विनामूल्य दिल्या जातात. त्याचबरोबर त्यांना ज्या ज्या शासकीय योजनांची गरज आहे त्या देखील शासकीय योजना आपण पुरवतो. अगोदर तो चिडचिड करायचा, कपडे न घालायचा आणि चप्पल घालत नव्हता. आता चप्पल घालतोय, कपडे घालतोय आणि हाताने जेवायला पण शिकलाय. Under the leadership of Manisha Biraristai and Pratibha Tai, there are many Anganwadi Sevikas who do a fantastic job of identifying these children and referring them to us. पालकांमध्ये देखील उत्साह आलेला आहे. जे पालक सुरुवातीला अनेक महागडे फीज मुळे थेरपी करायला घाबरत होते, ते पालक आता या ठिकाणी जे मोफत उपचार चालतात त्यासाठी पुढे येतात आणि आपलं मूल यातनं बरं होतंय हे बघून त्यांना आनंद होतोय. आम्ही सोबती प्रोजेक्टमुळे बऱ्याच लहान मुलांसोबत काम केलं आणि त्याच्यात आम्हाला खूप चांगला फरक दिसला. दर मुलामध्ये फरक वेगळा दिसतो. काही मुलं आय कॉन्टॅक्ट करायला लागतात, काही मुलं जास्ती बोलायला लागतात. They have started talking a lot, communicating in words, in sentences, and that was not before. और जो भी बच्चे जो ADL चीज़ें हैं, जो मतलब जो दिन के रोज के चीज़ डेली एक्टिविटीज़ में शर्ट पहनना, टॉयलेटिंग करना, बेदिंग करना, ब्रशिंग करना, ये सब चीज़ों में मैं हेल्प करता हूँ. ट्रेनिंग मध्ये आम्हाला खूप सारी काही माहिती दिली. कोणती मुलं कशी असतात, त्यांच्याकडे कसं लक्ष वगैरे ठेवायचं याबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली. खूप छान वाटलं की ते सर आले आणि आवर्जून आम्ही त्या सरांना माहिती दिली आणि त्या मुलांसाठी काहीतरी आपण करतोय ह्याचं नाही का समाधान वाटतं खूप. आजपर्यंत आमच्याकडे अशा बऱ्याच NGO आल्या होत्या की ज्या फक्त अशा मुलांचं स्क्रीनिंग करून गेल्या, पण सामर्थ्य फाउंडेशननी फक्त स्क्रीनिंग करून नाही थांबले, तर त्या मुलांसाठी जे उपचार पुढे गरजेचे आहेत ते सर्व उपचार त्यांनी इथे चालू केलेले आहेत आणि त्याचा परिणाम आम्हाला इथे दिसतोय. त्याच्यामुळे सामर्थ्य फाउंडेशन बरोबर काम करण्यासाठी आम्हाला खूप इच्छा आहे आणि इथून पुढे पण असंच काम चालू राहावं अशी आमची तीव्र इच्छा आहे. सर्व समाजातील तळागाळातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन, विशेष बालकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व तज्ज्ञ, सर्व थेरपी एकाच ठिकाणी मिळाव्या आणि एकाच दिवशी मिळाव्या ह्या उद्देशाने सारथी संसाधन मेळाव्याचे देखील यशस्वी आयोजन करण्यात आलेलं होतं. शासनानं आणि सरकारी यंत्रणेनं ठरवलं तर आपण खूप काही करू शकतो हे पण यातून लक्षात आलं. त्या पालकांना खरोखरीच खूप आनंद झाला आणि त्यांचं समाधान बघून खरोखरीच असं वाटतं की यस, काहीतरी आपण करू शकलोय. Every child is unique and different, but we believe that no child should be left behind because of geography, income, or lack of access to resources.